क्षेत्ररक्षण सजवायचं आहे दिवा संघ. चला क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. 4 खेळाडू ऑन साइड, 5 खेळाडू ऑफ साइड. यष्टीरक्षक अजय यष्टना चिकटून आहे. गोलंदाज मला वाटतं संजय. तसेच सानपाड्या संघाकडून दत्ता, महेश आणि मिलिंद. वैयक्तिक पहिलं, संघाच्या वतीनं पहिलं. लेट्स प्ले. पंच इशारा करतोय. संजय राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडूवरती वार, झेलबाद नाही होण्याची शक्यता होती. एक धाव, चांगली चेंडू पैकी होते. एक धाव मिळते. एका धावाने खातं उघडतोय. वैयक्तिक तर संघाचं. महेश पाहूया. पाहायचंय पुन्हा एकदा. हो हो, चांगला चेंडू खोदून काढला. त्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल करतोय. चांगली क्षेत्ररक्षण, चांगले चेंडू पेक जयेंद्र याचं. मात्र 2 धावा काही रोखू शकले नाहीत. या 2 धावाने स्वतःचं खातं उघडतोय मिलिंद. धाव संख्या 3. पुन्हा एकदा संजय तयार. चांगला चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलेला आहे. एक धाव लॉंग ऑफच्या दिशेला ट्रॅव्हल करतोय. आता मात्र नाही, महेश कुठेतरी फसतोय आणि अशा प्रकारे हा धावबाद होऊन परत जातोय. पहिलं पतन, पहिला हादरा सानपाडे संघाला. 4 या धावसंख्येवर महेशच्या रूपात. डीजे पहिलं यश. संजय याला धावबादच्या रूपात घेतोय. महेश बाद होतोय आणि हादरा बसतोय सानपाडे संघाला. 4 या धावसंख्येवर महेशच्या रूपात. 4 षटकांचा सामना असेल. आत्ताच सानपाडे संघाने तलवली संघाला परास्त केलं. एक मजबूत संघ तलवली संघ, सानपाडा संघ देखील मजबूत संघ, त्याचबरोबर दिवा संघ यांच्यामध्ये ही लढत नक्कीच काहीतरी इरादा असेल सानपाडा संघाचा. एक मोठा स्कोर उभारायचा. 4 षटकांचा सामना आहे. या 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करेल आणि तोच प्रयत्न यशस्वी करताना चेंडू पाठवतो सीमारेषा पार. मिलिंद 6 धावांसाठी. धावसंख्या 10. 1 बाद 10. पुन्हा एकदा तयार. मिलिंद तयार. हा चेंडू चांगला चेंडू कट केलेला आहे. पॉइंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतोय. कन कन कन. मला वाटतं जयेंद्र काय नाही करू शकले. प्रयत्न चांगला होता जयेंद्रचा. मात्र 4 धावा मिळत आहेत. बॅक टू बॅक 6 आणि 4 10 धावा येत आहेत. या 10 धावाने संघ पुढे सरतोय. धावसंख्या किती? 14. आतापर्यंत संजय याने 5 चेंडू फेकलेले आहेत. शेवटचा चेंडू संजय याचा मिलिंदसाठी. पाहूया. मिलिंद पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू होता. मारायचा होता, कट करायचा होता पॉइंटच्या दिशेला, पण चेंडू वरती चेंडू लागतोय चेंडूपलीला आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवतोय संजय. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14.
प्लीज. दिवा संघ डगआउटच्या बरोबर मागच्या साईडला, ती कार थोडी बाजूला करून घ्यायची, ज्याची कोणाची असेल प्लीज एक नम्र विनंती असेल. या वळूया. मनोर वैयक्तिक पहिलं, संघाच्या वतीनं दुसरं षटक. या गोलंदाजीमध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतील. मनोर एक उत्कृष्ट गोलंदाज. मनोर पाहूया. पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी हजर नव्हते, परंतु या सामन्यासाठी तत्पर राहिले, हजर आहेत. एक उत्कृष्ट गोलंदाज मनोर. आत्ताचा चेंडू, चांगला चेंडू स्वीप केलेला आहे. स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय चेंडू. एकच धावावर समाधान. धर्मा याला धावसंख्या धावफलकावर 15. पाहूया. मनोर पुन्हा एकदा तयार. तोंड देईल कोण? मिलिंद. मिलिंद याचा हा उंचावर मारलेला 6 धावांसाठी फटका. 6 धाव्याने स्कोर पुढे आलतंय 21च्या घरात. खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूचा खरबूज समाचार घेतोय मिलिंद. मिलिंद खेळतोय वैयक्तिक 2 षटकारांच्या साहाय्याने 19 या धावसंख्येवर. पाहूया. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगलं कमबॅक. चेंडूला फक्त ग्लान्स करतोय, ट्रॅव्हल होतोय डिफाईन लेगला, तोपर्यंत एकच धाव मिळते. पुन्हा एकदा मनोर तयार. पल्लू शॉट नाही, फसतोय. धर्मा फसतोय यावेळेस. चांगला चेंडू, कमबॅक करतोय. धन्यवाद. ती कार हलवल्याबद्दल धन्यवाद. वळूया पुन्हा सामन्याकडे. मनोर. ओहो, पुन्हा एकदा चांगला चेंडू. वाईड पंच इशारा करतायत. अवांतर धावेने धावसंख्या पुढे जाते 23च्या घरात. सानपाडा विरुद्ध दिवा. 4 षटकांचा सामना राहील. दुसरं षटक प्रगतीपथावर. मनोर धर्मासाठी. आताचा चेंडू, चांगला चेंडू. चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑनला. किशोर स्वतः कर्णधार अडवतोय, तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण करतोय. षटक संपतं. या षटक समाप्तीनंतर 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 24. 12च्या सरासरीने या 2 षटकामध्ये धावा जमवलेल्या आहेत. आणि आत्ता मात्र पाहायचं आपल्याला 2 षटकं, हाणामारीची षटकं शिल्लक. किती धावा जमवतोय सानपाडा संघ? मोठे फलंदाज विनायक, मिलिंद आणि धर्मा. गोलंदाज किशोर, स्वतः कर्णधार किशोर. एक अष्टपैलू खेळाडू किशोर. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं 3रं षटक घेऊन आलेला आहे तो किशोर. राईटम राऊंड द विकेटचा मारा करेल धर्मासाठी किशोर. आखो टप्प्याचा चेंडू उंचावरून मारतोय, प्रयत्न हुकतोय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जातोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज धर्मा. या 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावर 26. किशोरच्या पहिल्याच चेंडूवरती घणागती वार घातला होता. धर्मा याने प्रयत्न असेल की दबाव आणण्याचा गोलंदाजावरती, परंतु नाही. आणि आता मात्र पुन्हा एकदा एक नवीन स्टाईल, पल्लू स्टाईल शॉट घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र हुकतोय धर्मा. बघायचंय पुन्हा एकदा
किशोर तयार, धर्मा तयार. टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या वरून मारतोय, एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल करतो चेंडू. जयेंद्र धावतोय, चांगलं क्षेत्ररक्षण जयेंद्र याचं. 2 धावा मात्र काय रोखू शकले नाही. 2 धावाने धावसंख्या 28च्या घरात. या 2 धाव्याने धावसंख्या 28. हो हो, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. आता मात्र जयेंद्र अडवतोय, थ्रो करतोय. एकच धाव मिळेल. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावर 29. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. दिवा संघ विरुद्ध सानपाडा संघ. हा चेंडू मिलिंद आता नाही थांबणार. खणखणीत षटकार येतोय या चेंडूवरती. धावसंख्या 35. सानपाडा संघ आता मात्र कुठे चांगला आकार येत असताना हा चेंडू 6 धावा मिळत आहेत मिलिंद याला. या 6 धावेने 35 धावसंख्या धावफलकावर. किशोर बॅटच्या खाली चेंडू, ओव्हरपिच चेंडू खरपूस समाचार घेतला मिलिंद यांनी. पुन्हा एकदा पाहूया किशोर. हो हो, चांगलं कमबॅक, चांगला चेंडू. 1 धाव पूर्ण. जयेंद्र जोपर्यंत चेंडू अडवतोय, फेकतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय मिलिंद आणि धर्मा. षटक, तिसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 37. आता मात्र शेवटचं, अखेरचं, अंतिम षटक, फायनल ओव्हर, हाणामारीचं षटक. नक्कीच प्रकाश केनी येतील. पुढच्या इनिंगसाठी मी माझा मित्र समालोचन करण्यासाठी बोलवेल कुमार याला. या षटकानंतर पुढच्या इनिंगचं विवरण द्यायचं आहे, ते आपल्याला द्यायचं आहे. या बसा. प्रकाश एक अष्टपैलू खेळाडू, अनुभवी खेळाडू. प्रकाश केनी वैयक्तिक पहिलं, संघाच्या वतीनं पहिलं, अखेरचं अंतिम निर्वाणीचं षटक या इनिंग मधलं. सानपाडे संघ एक सुस्थितीमध्ये, धावसंख्या धावफलकावर 37. पाहायचंय किती धावा जमवतोय धर्मा आणि मिलिंद या शेवटच्या षटकामध्ये. प्रकाश केनी 4-5 पावलांचा रनअप, राईटम ओव्हर द विकेटचा मारा. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. नाही, कमिटीचा नियम आहे एकाच वेळेला दोघांनी धावायला पाहिजे. हा नियम आहे. एकाच वेळेला दोन्ही फलंदाजांनी धावायला पाहिजे, त्याच्यामुळे हा डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू प्रकाश केनी याचा. पाहूया पुन्हा एकदा. प्रकाश केनी तयार, धर्मा तयार. नक्कीच रोखण्याचा प्रयत्न करतील, कारण की 37 धावसंख्या धावफलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर. नाही, हो हो हो, व्हाट अ शॉट, 1 बाउन्स, सीमारेखा पार. 4 धावा येत आहेत. धर्माच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. 41 कारण की 37 धावसंख्या धावफलकावर. षटकाच्या समाप्तीनंतर नाही. What a shot, 1 bounce. येस, चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला चांगला खेळून काढला 4 धावांसाठी धर्मा याने. आत्ताचा चेंडू, चांगलं कमबॅक. तिसरा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय प्रकाशाचा. याच्या नंतरचा होणारा सामना गावदेवी नेरुळ विरुद्ध सारसोळे गावदेवी संघ. चेंडू नो असेल.
शेलार मामा भीमर चेंडू 5 धावा येतात या चेंडूवरती, म्हणजे कष्ट न करता मिळालेल्या या धावा सानपाडे संघाला 5 धावेने धावफलक पुढे सरतं 46 या धावसंख्येवर. पाहायचं आहे प्रकाश केने शेवटच्या षटकातला पुढचा चेंडू फेकेल धर्मासाठी. प्रकाश टू धर्मा, हा चेंडू चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू ट्रॅव्हल करतोय मिड विकेटच्या दिशेला. एक धाव प्रेमानंद यांचं चांगली चेंडू फेकी, एका धावावर समाधान. धावसंख्या 47. पाहूया चांगला स्कोर उभा करताना सानपाडा संघ. मिलिंद आणि धर्मा. प्रकाश पुन्हा एकदा तयार. मिलिंदसाठी हा चेंडू व्हेरिएशनचा प्रयत्न, परंतु थोडासा स्वेअर चेंडू, ऑफ स्ट्राईकच्या बाहेरचा चेंडू, थोडासा खराब. वाईड पंच डिक्लेअर घोषित करतोय. अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरतं 48. पुन्हा एकदा खराब चेंडू असेल नक्कीच. आता लेग स्टिकच्या बाहेरून पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येने वाढ. 49. 49 फॉर द लॉस ऑफ ओनली 1 विकेट. महेश धावबाद झालेला हा खेळाडू, आणि त्याच्यानंतर आले मिलिंद आणि धर्मा. यांनी धुरा सांभाळली आणि चांगला स्कोर उभा केलाय सानपाडे संघाने. हो हो हो, मारायचा होता फाईन लेगचा गडी. व्हॉट अ जज, वेल जज कॅच. चांगला झेल पकडलेला आहे मनोहर पाटील याने, मडवी याने, आणि बाद होतोय एक मोठा खेळाडू. कामगिरी बजावून जातोय तो मिलिंद. पाहूया त्यातला मला वाटतं शेवटचा चेंडू फेकेल सानपाडा एक्सप्रेस. प्रमोद कामगिरी मात्र बजावून गेला तो मिलिंद. नक्कीच धावसंख्या धावफलकावर 49. अर्धशतक पाहूया झळकवतोय का सानपाडा संघ. नाही. 50 धावांचं लक्ष्य खरोखरच एक चांगला स्कोर म्हणता येईल. 4 षटकांमध्ये 49 धावा जमावल्याने 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे दिवा संघापुढे. या पुढचं विवरण समालोचन करतील माझे सह समालोचक कुमार तांडेल. धन्यवाद वैभव. याच्यानंतरच्या होणारी लढत नेरुल गाववरचे सारसले. तर दोन्ही संघाच्या संघ नायकांनी समालोचक कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यावे.
सलामीची जोडी मैदानात प्रकाश केने आणि किशोर. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिले षटक टाकण्यासाठी येते तो प्रदीप पाटील, प्रदीप ठाकूर. स्ट्राईकला येतो प्रकाश केने. 50 ओलांडलेला असा पहिला फलंदाज. स्ट्राईकला घेतोय तो प्रकाश केने, नॉन स्ट्राईकला येतो किशोर. आणि आमचे सानपाड्याचे एक उत्कृष्ट समाजसेवक वागिरथ दादा यांचं आगमन होतंय समोरच्या कक्षामध्ये. बोल पॅनल्टी. सारसोले संघाचा संघनायक जर 2 षटकं संपली जर आले नाही समोरच्या कक्षामध्ये तर पॅनल्टी लावण्यात येईल. नेरूळ संघाचा संघनायक इथं हजर आहे. सारसोले संघ हा अंतिम अखेरचा दिवस आहे तरी सहकार्य करा. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिले षटक टाकण्यासाठी येतोय तो प्रदीप ठाकूर पंतांच्या डाव्या साईडनं गोलंदाजी करेल. प्रकाश केने याला एस्टन बसून लांब दूर पहिला चेंडू फुलटॉसवर चेंडू खेळून काढलेला आहे. चेंडू जाते सीमारेषेच्या लगत. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1 धावसंख्या काही रोखू शकले. दुसरी धावसंख्या पूर्ण. 2 धावसंख्येने खातं खोलतंय. संघाची धावसंख्या आहे ती 2. बिनबाद 2. पहिले षटक प्रगतीपथावर. सानपाडे संघाने 49 धावा काढलेले तर 50 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते दिवा या संघापुढं. आणि पहिल्या षटकाच्या सुरुवातीलाच पहिल्या चेंडूवर 2 धावसंख्येने खातं खोलतोय प्रकाश केने. पुढचा चेंडू प्रदीप धावतोय पंतांच्या डाव्या साईडनं गोलंदाजी करेल. 7-8 पावलांचा रनअप. 85 सर टॅप केलेला चेंडू जातोय सरळ. 85 1 धाव पूर्ण होते तिथे दत्ता क्षेत्ररक्षण करतोय. एका धावसंख्येने वर. संघाची धावसंख्या आहे 3. बिनबाद 3. आता स्ट्राईकला येतो किशोर. सारसोले संघ तुम्हाला सारसोले संघाचा संघनायक जर 2 षटकाच्या आत इथं आला नाही तर तुम्हाला पॅनल्टी लावण्यात येईल. प्रदीप पुढचा चेंडू टाकेल. हलवर चेंडू खेळून काढलेला चेंडू मिड विकेटच्या क्षण मारलेला उंच असा षटकार आणि पंचाने नो घोषित केलेला आहे. दोन धाव पॅनल्टीच्या दिल्या जातील आणि षटकार टोटली 8 धाव दिल्या जातील. 11 झाल्या ना आता दवा या ही नोची नाही तरची थ्रोच्या 2च या 2 न 6 8 2 धावांची थ्रोची पॅनल्टी आणि षटकार मारले टोटली 8 धाव संख्येने भर होत आहे. संघाची धाव संख्या आहे ती 11. बिनबाद 11. पहिले षटक टाकत असताना काय पंचांनी त्यांना थ्रो घोषित केलेला आणि आता त्यांच्या जागेवर येतोय राजाराम. बाय ना जेवणशी आयलो लय भारी 1 नंबर प्रोग्राम नाही आम्ही बोललो होता ना आमचा होता ना खेळून काढलेला चेंडू
क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, चेंडू दन करत जातोय सीमारेषा बाहेर आणि 4 धावा मिळतात. 4 धाव संख्येने भर संघाची धाव संख्या आहे ती 15. डीजे कथा बॉल टिकते राजाराम दादा मीच होते ज्यावेळेला अजून कधी 3 बॉल बाकी आहेत ना. राजाराम पुढचा चेंडू टाकेल पंताच्या डाव्या साईडनं आणि आता उंचावरून मारलेला स्केलिचेशन पुन्हा एकदा 6 धाव संख्येने भर संघाची धाव संख्या आहे ती 21. एक चेंडू शिल्लक आहे का अजून 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या शतकातले. राजाराम पुढचा चेंडू टाकेल किशोर याला. आता उंच उडालेला चेंडू झेल होण्याची शक्यता आणि झेल ड्रॉप होतोय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि चौथी धाव घेण्याचा कुठलाच प्रयत्न नाही. 3 धाव संख्येने भर संघाची धाव संख्या आहे ती 24. बिनबाद 24. पहिल्या शतकातला शेवटचा चेंडू टाकेल राजाराम. तोंड दिल तर प्रकाश केनी. चला याच्या नंतरच्या उन्हाळी सारसोला 11 वर्चस नेरुल. तरी दोन्ही संघाच्या संघ नायकाने टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी हजेरी राहावे. राजाराम पुढचा चेंडू टाकेल प्रकाश याला आणि बाहेरून गेलेला चेंडू नकारात्मक चेंडू पंच अवंतर घोषित करतात. अवंतर धाव संख्येने खातं खोलतोय. संघाची धाव संख्या आहे ती 25. बिनबाद 25. पहिले शतक प्रगती पथावर. पहिल्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल राजाराम. तोंड देईल तर प्रकाश. 50 धावांचं माफक आव्हान असताना पहिलं षटक प्रगतीवर आणि उंचावरून मारलेला चेंडू तिथं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे परंतु 2 धावसंख्या काही रोखू शकले नाही. 2 धावसंख्येने भर संघाची धावसंख्या ती 27. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 27. 50 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 27. वर्चस नेरुल. तरी नाणेफेकी होत आहे. धर्मा धर्मा पुढचा चेंडू टाकेल किशोराला. खेळून काढलेला चेंडू सरळ षटकार होतोय. डीजे नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तर नेरुल संघानं पुढचा चेंडू किशोर याला खेळून काढलेला चेंडू. चेंडू जातोय दणदण करीत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावसंख्येने भर संघाची धावसंख्या आहे ती 37. बिनबाद 37.
आता जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. सोळा बॉल न 13 न 16 चेंडू आणि 13 धावची गरज जिंकण्यासाठी दिवा संघाला. दरम्यान धावतोय पुढचा चेंडू, तोंड देईल तो प्रकाश किशोर. खेळून काढलेला चेंडू, चेंडू जातोय सरळ मिडकेशन, चांगलं क्षेत्ररक्षण शोधतोय परंतु एक धावसंख्या काही रोखू शकले नाही. एका धावसंख्येने भर संघाची धावसंख्या आहे ती 38. आता जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. धर्मेश पुढचा चेंडू टाकेल प्रकाश केनी याला. स्लोवर टाकलेला चेंडू, चेंडू खेळून काढलेला पंचच्या दिशेनं, तिथं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय परंतु एक धावसंख्या काही रोखू शकले नाही. एका धावसंख्येने भर संघाची धावसंख्या आहे ती 39. धरम पुढचा चेंडू टाकेल किशोर याला. खेळून काढलेला चेंडू, तिथं राजाराम क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तितकीच चांगली पैकी परंतु एक धावसंख्या काही रोखू शकले नाही. एका धावसंख्येने भर संघाची धावसंख्या ती 40. आता जिंकण्यासाठी फक्त 10 धावची गरज. स्लोवर टाकलेला चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. एका धावसंख्येने भर संघाची धावसंख्या 41. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41. आता 12 चेंडू आणि 9 धावची गरज जिंकण्यासाठी दिवा या संघाला. दत्ता पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करेल किशोर याला आणि तिथे झेल होण्याची शक्यता आणि झेल निसटतं हातातून. आज जीवदान मिळतं किशोर याला. एक धावसंख्या काही रोखू शकले नाही. एका धावसंख्येने भर संघाची धावसंख्या आहे ती 43. बिनबाद 43. तिसरं शतक प्रगतीपथावर. तिसऱ्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल दत्ता, तोंड देईल तो प्रकाश केनी. सहज खेळून काढलेला चेंडू, कुठल्याच प्रकारचं जोखीम न घेता एक धावसंख्या पूर्ण. एका धावसंख्येने भर संघाची धावसंख्या ती 44. दत्ता धावतोय पंचांच्या उजव्या साईडनं. 7-8 पावलांचा रनअप, तोंड देतो किशोर याला. तो धरम क्षेत्ररक्षण करतं. एक धावसंख्या रोखू शकत नाही. एका धावसंख्येने भर संघाची धावसंख्या ती 45. दत्ता तोंड देईल तो प्रकाश केनी. पंचांगण पायचीचे दाद मागत होते, पंचांनी ते फेटाळून काढलेले आहे आणि लेगबायच्या स्वरूपात धाव मिळते ती दिवा या संघाला. संघाची धावसंख्या आहे ती 46 आणि जिंकण्यासाठी 4 धावची गरज. आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि चौकार आणि हा सामना विजयी होतोय दिवा संघ. त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि याच्यानंतरच्या उन्हाळी लढत नेरुलगाव वर्चस्व सारसोले. तर नेरुलगाव या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि त्यांचा निर्णय
आणि सांडपाडे संघाने सन्मान चिन्ह घेण्यासाठी यावे. भागीरथ दादा सन्मान चिन्ह घेऊन जावे. अरुण दादा सन्मान चिन्ह देतील भागीरथ दादा यांना.